ॲव्होकाडो टोस्टमुळे माझा रोड ॲक्सिडेंट होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. झालं काय ते पुढे सांगते. त्या दिवशी ॲक्च्युली माझ्या सुट्टीचाच दिवस होता. मग मी माझी रेग्युलर कामं करत होते. लॉन्ड्री वगैरे इथं करून घेत होते आणि आनंद म्हणला की त्याला त्याच्या ऑफिसमध्ये फ्रेंड्स बोलत आहेत की ॲव्होकाडो टोस्ट खायचं आहे, बिकॉज यांनी सांगितलं होतं की ॲव्होकाडो टोस्ट खूप मी छान बनवते आणि खायला पण खूप टेस्टी लागतं. मग काय त्याचे फ्रेंड्स त्याच्या मागं लागले होते की आम्हाला पण खायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे, तू ऑफिसला जा, सकाळच्या गडबडीत माझ्याकडनं एवढं सगळं करणं होणार नाही आहे, तर मग मी टाईम घेऊन बनवून आणून देईन तुझ्या ऑफिसला. मग लागले मी त्याची तयारी करायला. जसं की तुम्ही बघितलं असेल लास्ट ब्लिंकीच्या पार्सलमध्ये मी ॲव्होकाडो मागवले होते ते ह्याच्यासाठीच. तर मी इकडे ब्रेड टोस्ट करून घेतले आणि ॲव्होकाडो आणि कांदा टोमॅटोचं स्प्रेड तयार करून घेतलं. म्हणजे मी काय केलं की ॲव्होकाडो पल्प जे असतं ते थोडंसं मिक्सरला लावून घेतलं आणि त्याच्यात मिक्स केलं कांदा टोमॅटो, मीठ, थोडीशी कोथिंबीर, सगळं हे प्रिपरेशन करून घेतलं आणि मग डबा वगैरे भरून मी त्याच्या ऑफिसला गेले द्यायला. येता येता झालं असं की एक कारनं ट्रकला ओव्हरटेक करत होता. मग त्याच्यामुळं कारच्या मागं जी बाईक होती ना ती एकदम स्लो डाऊन झाली आणि त्याचमुळं मी पण हळू गाडी चालवायला लागली. पण अचानकमध्ये मागनं माझ्या स्कूटीला एका गाडीने टक्कर दिली आणि मी गाडीवरनं खाली पडले आणि असा झाला माझा ॲक्सिडेंट. ज्यांनी हे केलं तो तर पळून गेला होता आणि मी तसल्या पेनमध्ये हळूहळू गाडी चालवून घरी आले. चलो बाय.